नमस्कार. रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक घरात पडतोच. म्हणून आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि भरपूर भाज्यांनी भरलेलं नाचणीचं उपीट. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. सर्वात महत्त्वाचं, कमी वेळेत पोटभर आणि खायलाही चविष्ट असं हे उपीट तयार होतं. चला तर मग आजच्या या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी बारीक रवासुद्धा घेतलेला आहे. नाचणीचं पीठ खूप बारीक असतं, त्यामुळे आपण यामध्ये तेवढ्याच प्रमाणात बारीक रवाही घेणार आहोत. म्हणजे नाचणीचं उपीट खाताना ते टाळ्याला चिकटणार नाही. आता एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी घेणार आहे. ज्या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतला होता, त्याच वाटीच्या मापाने इथे 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. हे पाणी पातेल्यामध्ये आपण गॅसवरती उकळत ठेवणार आहोत. पाणी उकळतंय तोपर्यंत आपण रवा आणि नाचणीचं पीठ भाजून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत. आता या तुपामध्ये बारीक रवा घालून घेऊया. लो फ्लेमवरतीच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जास्त करपवायचा नाही आहे आणि कच्चाही राहून द्यायचा नाही. अशा पद्धतीने हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. आता यावेळी आपण याच रव्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घालून घेणार आहोत. हे नाचणीचं पीठ जे आहे ते मी नाचणीला मोड आणून ते सुकवून घरीच तयार केलेले आहे. हे पीठ मी कसे बनवले याचा व्हिडिओ देखील या चॅनेलवरती शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तो व्हिडिओही नक्की बघा. आता नाचणीचे काय काय फायदे होतात ते आपण पाहूया. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्याचबरोबर नाचणीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट आपलं जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. नाचणीमध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. असे या नाचणीच्या पिठाचे भरपूर फायदे आहेत. आता नाचणीचे पीठ आणि रवा भाजून झाल्यानंतर साईडला आपण एका डिशमध्ये काढून ठेवूया. त्याच कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी, त्याचबरोबर 2 मिरच्या आणि थोडे कढीपत्त्याची पानं घालून छान तडतडून दिलेली आहेत. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा आहे, तो मी घालून घेते. तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. आता मी इथे अर्धी वाटी वाटाणे देखील घेतलेले आहेत. ते वाटाणे देखील कांद्यासोबतच भाजून घेते. वाटाणा व्यवस्थित भाजून व्हावा यासाठी मी इथेच थोडंसं मीठ घालणार आहे. म्हणजे ते छान मऊ होईल आणि तेलामध्ये छान भाजलं देखील जाईल, कच्चे राहणार नाहीत. त्यासाठी थोडंसं मीठ घालून या सगळ्या भाज्या आपण भाजून घेणार आहोत. वाटाणा भाजून होत आला की आता यामध्ये एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेत आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी गाजर मी ते किसून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बीट देखील किसून घेतलेलं होतं, ते देखील या उपीटमध्ये मी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता. मी इथे कांदा, टोमॅटो, वाटाणा, गाजर आणि बीट अशा या भाज्या घेतलेल्या आहेत. आता सर्व भाज्या भाजून झाल्या की त्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा आणि नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण मगाशी जे पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं होतं, ते पाणी उकळलेलं जे आहे तेच आपण या उपीटमध्ये घालणार आहोत. आता हे उकळलेलं पाणी याच्यामध्ये आपण घालून घेऊया. सगळं पाणी आपल्याला इथे लागणार आहे, कारण आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं होतं. प्रमाण अगदी बरोबर आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आपण भाज्या भाजून घेताना देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घाला. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याची एक 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती याला आपण गॅसवरती शिजून देणार आहोत. म्हणजे रवा छान शिजला जाईल आणि नाचणीचं पीठही छान शिजलं जाईल. व्यवस्थित मिक्स करून झाले. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला शिजवून देऊया. हे पहा,
अशा प्रकारे 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून मी शिजवून दिलेलं आहे. थोडंसं हलवून घेऊया. गॅसची फ्लेम लोच होती. आता हे उपीट व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण गॅस पूर्णपणे बंद करून घेऊया. गॅस बंद करून एक 10 ते 12 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे रवा छान फुलला जाईल उपीटमधला आणि उपीटही छान लागेल. हे बघा, गरम गरम हे उपीट तुम्ही खाऊ शकता. खूप छान चवीला तयार होते आणि भरपूर भाज्या आणि नाचणीचं पीठ असल्यामुळं हे अगदी उपयुक्त आहे सगळ्यांसाठी. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे उपीट सगळ्यांनी खाऊ शकता. तुम्ही बघू शकता उपीट अतिशय छान सुटसुटीत असं झालेलं आहे. हे उपीट खाताना टाळ्याला अजिबात चिकटले जात नाही. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.